विद्यार्थी मित्रांनो, आपला विषय आहे विज्ञान आणि घटक आहे कार्बनी संयुगे। तर तुम्हाला कार्बनी संयुगांविषयी माहिती आहे, त्याच प्रकारे तुम्हाला अल्केन, अल्कीन व अल्काइन याविषयी माहिती आहे। मग कोण सांगतं मला अल्केन म्हणजे काय? तर अल्केन म्हणजे ज्या कार्बनी संयुगामध्ये कार्बन कार्बन हा एकेरी बंध असतो त्या कार्बनी संयुगांना अल्केन असे म्हणतात। मग अल्केनचे रेणुसूत्र कोणते? कोण सांगतं अल्केनचे रेणुसूत्र? तर अल्केनचे रेणुसूत्र आहे CnH2n+2। त्यानंतर मग अल्किन म्हणजे काय? अल्किन म्हणजे काय? कोण सांगतं अल्किन म्हणजे काय? तर ज्या कार्बनी संयुगामध्ये कार्बन कार्बन हा दुहेरी बंध असतो त्या कार्बनी संयुगांना अल्किन असे म्हणतात। मग अल्किनची उदाहरणे कोणकोणती? तर इथिन, प्रोपीन, ब्युटीन, पेंटीन, हेक्झेन ही कसली उदाहरणे आहेत? तर अल्किनची उदाहरणे आहेत। त्यानंतर मग आता आपण अल्काइन म्हणजे काय? कोण सांगतं अल्काइन म्हणजे काय? तर ज्या कार्बनी संयुगामध्ये कार्बन कार्बन हा तिहेरी बंध असतो त्या संयुगांना अल्काइन असे म्हणतात। मग अल्काइनचे सामान्य रेणुसूत्र कोणते? तर CnH2n-2। त्यानंतर मग अल्काइनचे उदाहरणे कोणकोणती आहे अल्काइनची? तर अल्काइनची उदाहरणे आहे इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन, पेंटाईन ही कसली उदाहरणे आहे? तर अल्काइनची उदाहरणे आहे। त्यानंतर मग आज आपण कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती हा उपघटक अभ्यासणार आहोत। आपला उपघटक आहे कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती। कार्बनी संयुगांच्या नामकरण कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती। तर कार्बनी संयुगाच्या नामकरण पद्धती या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत? तर कार्बनी संयुगाच्या नामकरण पद्धती या दोन प्रकारच्या आहेत। एक म्हणजे सामान्य नामकरण पद्धती आणि दुसरी म्हणजे IUPAC नामकरण पद्धती। मग कार्बनी संयुगाच्या नामकरण पद्धती कोणकोणत्या? कार्बनी संयुगाच्या नामकरण पद्धती कार्बनी संयुगाच्या नामकरण पद्धती। मग कार्बनी संयुगाच्या नामकरण पद्धतीमध्ये पहिली पद्धत कोणती? सामान्य नामकरण पद्धती। सामान्य नामकरण पद्धती। पहिली पद्धत कोणती आहे आपली? तर सामान्य नामकरण पद्धती। पूर्वीच्या काळामध्ये कार्बनी संयुगे ही कमी प्रमाणात होती, त्यामुळे त्या वैज्ञानिकांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे विविध पद्धतीने त्यांना नावं दिलेली होती त्या संयुगांना। ती जी पद्धत होती त्या पद्धतीला आपण काय म्हणतो? तर सामान्य नामकरण पद्धती असे म्हणतो। त्या सामान्य नामकरण पद्धतीची कोणकोणती उदाहरणे होती किंवा कोणकोणत्या कार्बनी संयुगांना त्यांनी नावं दिलेली होती? तर कार्बनी संयुग कोणकोणती होती? तर मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन ही कोणती म्हणजे ही कसली उदाहरणे आहेत? तर सामान्य नामकरण पद्धतीची उदाहरणे आहेत। मग उदाहरणे कोणकोणती सामान्य नामकरण पद्धतीची? तर इथेन, प्रोपेन इत्यादी ही कसली उदाहरणे आहेत? तर सामान्य नामकरण पद्धतीची उदाहरणे आहेत। मग नंतरच्या काळामध्ये काय झालं? पुढील काळामध्ये जेव्हा कार्बनी संयुगांची संख्या ही अतिशय वेगाने वाढू लागली तेव्हा त्यानंतर त्यांच्या मग या सामान्य नामकरण पद्धतीमुळे त्यांचा गोंधळ होऊ लागला। मग त्यांनी जी वाढलेली संख्या होती कार्बनी संयुगांची यांना नावं देण्यासाठी त्यांचा खूप गोंधळ होत होता। मग त्यांनी काय केलं? कार्बनी संयुगांना नाव देण्यासाठी त्यांनी तर्कशुद्ध आणि सर्वसामान्य अशी एक पद्धत शोधून काढली। ती पद्धत कोणती? तर त्या पद्धतीचं नाव आहे IUPAC नामकरण पद्धती। कोणती पद्धत आहे ती? मग IUPAC नामकरण पद्धती। कोणती पद्धती आहे ती? तर IUPAC नामकरण पद्धती।
IUPAC नामकरण पद्धती. मग IUPAC नामकरण पद्धती म्हणजे कोणती पद्धत? तर IUPAC म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री या संस्थेने काय केलं, तर ही IUPAC नामकरण पद्धती ही त्यांनी शोधून काढली आहे. मग ही IUPAC नामकरण पद्धती कशाच्या आधारावरती आहे, तर IUPAC नामकरण पद्धती ही संयुगांच्या संरचनेवर आधारित म्हणजे संयुगांच्या संरचनेवर त्यांनी ही पद्धत मांडलेली आहे. त्यानंतर ही पद्धत मग कोणती पद्धत, तर IUPAC नामकरण पद्धत ही या पद्धतीला जगभरामध्ये मान्यता मिळाली. याप्रमाणे या पद्धतीमध्ये सर्व कार्बनिक संयुगांना नाव देण्याची तरतूद या पद्धतीमध्ये त्यांनी केलेली आहे. तर या पद्धतीमध्ये 3 मुख्य घटक आहे. कोणकोणते 3 मुख्य घटक आहे, तर उपसर्ग, जनक आणि प्रत्यय. कोणकोणते आहे 3 मुख्य घटक, तर उपसर्ग, जनक आणि प्रत्यय ही 3 मुख्य घटक आहे या पद्धतीमध्ये. मग उपसर्ग म्हणजे काय, तर उपसर्ग म्हणजे जर समजा एखादा क्रियात्मक गट वगैरे असेल तर त्याचं नाव जे लिहितो आपण त्याला काय म्हणतो, ते उपसर्ग म्हणून लिहायचं आहे. आणि जनक म्हणजे काय, तर जनक इथे अल्केनचं नाव घ्यायचं आहे. आणि समजा प्रत्यय वगैरे लावायचा असेल तर प्रत्यय हे त्या रूल्सनुसार जो आपण प्रत्यय लावतो तो शेवटी लावायचा आहे. त्यानंतर आता आपण या IUPAC नामकरण पद्धतीच्या पायऱ्या बघणार आहोत. IUPAC नामकरण पद्धतीच्या पायऱ्या. या पद्धतीमध्ये किती पायऱ्या आहेत, तर या पद्धतीमध्ये 3 पायऱ्या आहेत. मग त्या 3 पायऱ्या कोणत्या, तर आपण बघणार आहोत. यामध्ये पहिली पायरी आहे पायरी क्रमांक 1. कोणती पायरी आहे, तर कार्बनी जे रचनासूत्र दिलेलं आहे त्या रचनासूत्रामध्ये कार्बन अणूंची संख्या मोजणे. काय आहे, तर रचनासूत्रात कार्बन अणूची संख्या मोजणे. कार्बन अणूची संख्या मोजणे. रचनासूत्रामध्ये कार्बन अणूची संख्या मोजायची. मग आता समजा कोणती पद्धत आहे आपली, कोणती पायरी आहे, पहिली रचनासूत्रामध्ये कार्बन अणूची संख्या मोजणे. तर आता पहिली पायरी आहे आपली, कोणती पायरी आहे, रचनासूत्रामध्ये कार्बन अणूची संख्या मोजणे. मग रचनासूत्रामध्ये जेवढे कार्बन अणू असतील तेवढे ते अल्केन असणार आहे. काय असणार आहे, अल्केन हा काय आहे, तर अल्केन म्हणजेच जनक घेणार आहोत आपण तिथे. आणि नंतर जे अल्केनचं नाव आहे हे इंग्रजीमध्ये लिहिणार आपण. समजा जे रचनासूत्र दिलेले आहे त्याच्यामध्ये जर कार्बन हा दुहेरी बंध असला तर काय करणार, जे अल्केनचं जे ANE असतं शेवटचं त्याच्याऐवजी काय लिहिणार आहोत आपण, ENE लिहायचंय. समजा कार्बन हा जर दुहेरी बंध असला, समजा कार्बन अणूमध्ये जर कार्बन हा दुहेरी बंध असला तर काय करायचं आपल्याला, ANE ऐवजी काय लिहायचं आहे, ANE लिहितो अल्केनचा हा, याच्याऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे, तर ENE लिहायचं. काय लिहायचं, ENE. शेवटी ANE ऐवजी काय लिहायचं, ENE. आणि कार्बन जर तिहेरी बंध असला तर काय करायचं आपल्याला, या ANE ऐवजी काय लिहायचं आहे, तर YNE लिहायचं. काय लिहायचं आहे आपल्याला, YNE लिहायचं आहे. मग आता आपण याची उदाहरणे बघूया. मग आता समजा निरक्षर उदाहरणे आहे याची, कोणकोणती उदाहरणे आहे बघू आपण. म्हणजे कशामध्ये हे ANE किंवा YNE वापरलं जातं. समजा मग कार्बन आपण एक घेतलं, समजा हे CH3 CH2 CH3 याच्यामध्ये किती कार्बन, पहिलं काय आपण पहिलं काय वापरणार आपण, तर या रचनासूत्रामध्ये कार्बन हे अणू किती आहे मोजणार आहे आपण. कार्बनची संख्या मोजणार आहे पहिलं. मग कार्बनची किती संख्या आहे, 1 2 आणि 3. किती कार्बन अणू आहे, तर 3 कार्बन अणू आहे. मग 3 कार्बन अणू असलेला कार्बनी संयुग कोणतं, 3 कार्बन असलेलं कार्बनी संयुग कोणतं, तर मिथेन इथेन प्रोपेन आहे. कोणतं आहे, प्रोपेन. मिथेन इथेन प्रोपेन. प्रोपेन हे काय आहे, याचं कार्बनी संयुग आहे. मग याला काय आपण नाव देणार, प्रोपेन नाव देणार. काय झालं याचं IUPAC नेम, प्रोपेन.
समजा याच्यामध्ये जर डबल बॉन्ड असला CH3 CH डबल बॉन्ड CH2, आता याच्यामध्ये किती कार्बन आहे? 1 2 3 3 कार्बन आहे. मग 3 कार्बन असलेलं आपलं कार्बनी संयुग कोणतं? तर प्रोपेन. मग इथे काय लिहिणार आपण? प्रोपेन लिहिणार, प्रोपेन. पण इथे काय आहे? कार्बन कार्बन ह्या अणूमध्ये कसलं कोणतं बॉन्ड आहे? तर डबल बॉन्ड आहे, म्हणजे दुहेरी बंध आहे. मग दुहेरी बंध असल्यानंतर आपण काय करतो? या ए आणि ऐवजी काय लिहितो? ई आणि, म्हणजे हा जो ए आणि ई असतो याऐवजी आपण काय लिहिणार आहोत? ई एन ई. काय लिहायचं आहे? ई आणि, म्हणजे CH3 CH डबल बॉन्ड CH2 याचं आयुपीएसी नाव काय झालं किंवा आयुपीएसी नेम काय झालं त्याचं? तर प्रोपीन झालं. काय झालं? प्रोपीन. समजा जर तिहेरी म्हणजे तिहेरी बंध असला, समजा जर तिहेरी बंध असला तर मग आपण काय लिहिणार आहोत? तिहेरी बंध असल्यानंतर काय लिहिणार आहोत बरं? तिहेरी बंध असल्यानंतर काय लिहिणार आपण? मग याचं पहिलं आपण लिहिणार आहे. याच्यामध्ये पहिलं आपण काय शोधणार? तर कार्बन कार्बन अणूंची संख्या किती आहे. इथे किती कार्बन कार्बन अणूंची संख्या आहे? 1 2 3. 3 कार्बन असलेलं मग कार्बनी संयुग कोणतं? तर 3 कार्बन असलेलं कार्बनी संयुग आहे प्रोपेन. कोणतं आहे? प्रोपेन. मग याच्यामध्ये प्रोपेन मध्ये आपल्याला काय? कार्बन कार्बन जर तिहेरी बंध असला तर आपल्याला काय लिहायचंय? ए एन ऐवजी काय लिहायचंय? वाय एन वापरायचे. म्हणजे जो ए एन ई दिलेला आहे याच्याऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे? वाय एन ई. मग काय नाव झालं? CH3 CH ट्रिपल बॉन्ड CH या कार्बनिक संयुगाचं नाव काय झालं? मग आयुपीएसी नाव काय झालं? तर प्रोपाइन झालं. काय नाव झालं? प्रोपाइन. ही झाली एक पद्धत. त्यानंतर आता आपण दुसरी पायरी बघणार आहोत किंवा मग उदाहरण घेऊया आपण. अजून एखादं दुसरं उदाहरण घेऊया. अजून एक उदाहरण बघू आपण यातलं. CH3 CH2 CH2 CH3. आता याच्यामध्ये किती कार्बन अणू आहे? आपण काय करणार? पहिलं कार्बन अणू मोजणार. किती कार्बन अणू आहे? 1 2 3 4. किती कार्बन अणू आहे? 4. मग 4 कार्बन अणू असलेलं कार्बनी संयुग कोणतं? ब्युटेन. कोणतं? ब्युटेन. मग याचं हे ब्युटेन हे काय झालं? याचं आयुपीएसी नाव झालं. काय नाव झालं या संयुगाचं? ब्युटेन. समजा याच्यामध्ये जर कार्बन कार्बन दुहेरी बंध असला तर काय लिहिणार आपण? समजा जर कार्बन कार्बन हा दुहेरी बंध असला याच्यामध्ये, त्या रचनेमध्ये जर कार्बन कार्बन हा डबल बॉन्ड असला किंवा दुहेरी बंध असला तर मग आपण काय लिहिणार आहोत? ब्युटेन ऐवजी काय लिहायचं आपल्याला? ब्युटेन. ए आणि ई. हा जो ए आणि ई लिहितो याऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे? ई आणि लिहायचे. काय लिहायचे? ई आणि. म्हणजे काय झालं मग? आयुपीएसी नाव आपलं ब्युटीन झालं. काय झालं? ब्युटीन. त्यानंतर समजा जर CH3 CH CH2 CH C ट्रिपल बॉन्ड CH. समजा हे एक उदाहरण घेतलं आपण. तर याच्यामध्ये कार्बनची संख्या किती आहे? 1 2 3 4. मग चार संख्या असलेलं आपलं कार्बनी संयुग कोणतं? 4 कार्बन असलेलं. तर हे ब्युटेन झालं. कोणतं झालं? ब्युटेन. ब्युटेन. मग या ब्युटेन जर कार्बन कार्बन हा जर तिहेरी बंध असला तर राहिलेल्या अल्केमध्ये राहिलेल्या कार्बनी संयुगामध्ये ए एन ऐवजी आपल्याला काय लिहायचं असतं? वाय एन ई. म्हणजे याचं नाव काय झालं? आयुपीएसी नेम काय झालं मग? ब्युटाईन झालं. काय झालं? ब्युटाईन. तर अशा प्रकारे आपली ही पहिली पायरी आहे. कोणती पायरी आहे? रचनासूत्रामध्ये कार्बन अणूंची संख्या मोजणे. समजा जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला तर ए एन ऐवजी काय लिहायचं आपल्याला? ई एन लिहायचं. आणि कार्बन कार्बन जर तिहेरी बंध असला तर ए एन ऐवजी काय लिहायचं? वाय एन लिहायचे. आता क्रियात्मक गट असल्यास रचनासूत्रामध्ये जर क्रियात्मक गट असेल तर जनकचे शेवटचे ई हे अक्षर काढून काय लिहायचं आपल्याला? ई हे अक्षर काढून त्याऐवजी क्रियात्मक गटाचं
त्याऐवजी क्रियात्मक गटाचे नाव प्रत्यय म्हणून जोडायचं. काय म्हणून जोडायचं आपल्याला? प्रत्यय म्हणून जोडावे. आता आपली दुसरी पायरी काय आहे तर रचनासूत्रामध्ये क्रियात्मक गट असेल तर जनकचे शेवटचे ई हे अक्षर काढून टाकायचे आणि त्याऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे तर क्रियात्मक गटाचं नाव हे प्रत्यय म्हणून जोडायचं आहे. मग समजा जर याच्यामध्ये जर हॅलोजन्स वगैरे असतील, हॅलोजन्स असतील म्हणजे क्लोरीन ब्रोमीन वगैरे जर असतील तर त्याऐवजी काय करायचं आपल्याला? हॅलोजन्स असतील तर त्याचं नाव हे उपसर्ग म्हणून जोडायचं. काय म्हणून जोडायचे? उपसर्ग. उपसर्ग हे आपण पुढे जोडतो आणि प्रत्यय हे कुठे जोडतो तर त्या जनकच्या पाठीमागे जोडतो. मग आता आपण याची उदाहरणे बघू. आता आपण उदाहरण बघू. आता मी एक रचनासूत्र लिहिते CH3 CH2OH. आता याच्यामध्ये पहिले काय बघणार आहोत आपण तर कार्बन अणूंची संख्या. मग इथे किती कार्बन अणू आहे तर 1 आणि 2. किती कार्बन अणू आहे? 2. आणि हे जे रचनासूत्र आहे याच्यामध्ये क्रियात्मक गट कोणता आहे तर OH आहे. कोणता क्रियात्मक गट आहे? OH. मग इथे 2 कार्बन अणू असलेलं अल्केनचं नाव काय आहे तर इथेन आहे. काय आहे त्या अल्केनचं नाव? इथेन आहे. इथेन. परंतु जर रचनासूत्रामध्ये जर क्रियात्मक गट असेल तर काय करायचं आपल्याला? शेवटचं ई हे अक्षर काढून टाकायचं आहे आणि त्याऐवजी काय लिहायचं आहे? या क्रियात्मक गटाचं नाव त्याला प्रत्यय म्हणून जोडायचं. प्रत्यय हे नंतर लिहितो आपण, अल्केनच्या नंतर लिहायचं. मग समजा OH म्हणजे काय आहे तर इथेनॉल आहे. काय आहे? अल्कोहोल आहे. OH हा कोणता क्रियात्मक गट आहे तर अल्कोहोल आहे. अल्कोहोल म्हणजे ऑल. मग इथे आपण काय लिहिणार आहोत? हे ई काढून याच्यामध्ये काय लिहायचं आपल्याला? क्रियात्मक गटाचं ऑल लिहायचं. काय लिहायचंय? ऑल. हा अल्कोहोल आहे याच्यामुळे आपल्याला ऑल लिहायचं आहे. मग या जे रचनासूत्र आहे या रचनासूत्राचं IUPAC नाव काय झालं तर इथेनॉल झालं. काय IUPAC नाव झालं या रचनासूत्राचं? इथेनॉल झालं. आता आपण अजून एक रचनासूत्र बघूया. समजा CH3 CH2 CH2 Cl. आता याच्यामध्ये किती कार्बन अणू आहे? 1 2 3. किती कार्बन अणू आहे? 3 कार्बन अणू आहे. मग 3 कार्बन अणू असलेलं अल्केनचं नाव काय आहे तर प्रोपीन आहे. काय आहे? प्रोपीन. प्रोपेन हे काय आहे? अल्केनचं नाव आहे. 3 कार्बन अणू असलेलं अल्केनचं नाव काय तर प्रोपेन. समजा जर मग या जे रचनासूत्र आहे याच्यामध्ये क्रियात्मक गट कोणता आहे तर Cl आहे. Cl म्हणजे काय आहे तर क्लोरो म्हणजे क्लोरीन आहे. काय आहे ते? क्लोरीन आहे. मग समजा जर हॅलोजन्स वगैरे असतील म्हणजे क्लोरीन हा काय आहे तर हॅलोजन्स आहे. मग क्लोरीन वगैरे जर असतील तर आपण याचं नाव काय करायचं आहे तर उपसर्ग म्हणून लिहायचं आहे. कसं लिहायचं आहे आपल्याला? उपसर्ग. मग उपसर्ग आपण कुठे लिहितो तर पहिलं लिहितो. म्हणजे जे आपण याचं नाव लिहिणार आहोत. काय नाव लिहिणार आहोत? प्रोपेन हे काय झालं? या अल्केनचं नाव झालं. पण इथे क्रियात्मक गट कोणता आहे तर क्लोरीन आहे. म्हणजे क्लोरो. क्लोरीन म्हणजे काय? क्लोरो. क्लोरो. मग आता हे जे रचनासूत्र आहे याचं IUPAC नाव काय झालं तर क्लोरोपेंटेन. काय नाव झालं? क्लोरोपेंटेन. समजलं सर्वांना? दुसरी पायरी या जे आहे म्हणजे हे जे रचनासूत्र आहे हे कसे यांची नावं कसे लिहायची समजले सर्वांना? काय आहे दुसऱ्या पायरीमध्ये तर क्रियात्मक गट असेल तर त्याचं काय करायचं आहे? शेवटचं ई हे अक्षर काढून टाकायचं आहे आणि त्याऐवजी काय लिहायचं आहे आपल्याला? क्रियात्मक गटाचं नाव हे प्रत्यय म्हणून जोडायचं. प्रत्यय हे नंतर लिहितो आपण कधी पण अल्केनच्या. त्यानंतर काय आहे समजा जर हॅलोजन्स वगैरे असतील तर काय करायचं? त्यांची नावं हे त्या जे हॅलोजन्स वगैरे असतील हॅलोजन्सचे जर क्रियात्मक गट असतील तर त्याचं नाव आहे उपसर्ग म्हणून. म्हणजे उपसर्ग म्हणजे पहिलं जनकच्या पहिल्यांदा लिहितो आपण. म्हणजे हा जनक कोणता आहे आपला? समजा इथे प्रोपेन आहे. मग प्रोपेनच्या अगोदर काय लिहिणार आहोत आपण? या हॅलोजन्सचं नाव इथे लिहिणार आहोत. आता आपण तिसरी पायरी बघणार आहोत. IUPAC नामकरण पद्धतीची तिसरी पायरी बघणार आहोत. मग तिसरी पायरी कोणती आहे तर रचनासूत्रातील कार्बन अणूच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे काय द्यायचं? त्यांना अंक द्यायचे. आणि समजा जर त्या कार्बन जे रचनासूत्र आहे त्याच्यामध्ये जर कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा मॉल्डिहाइड वगैरे असलं म्हणजे COOH किंवा मग CH जर ग्रुप असला तर काय करायचंय? त्या कार्बन अणूला 1 हा नंबर द्यायचा आहे.
आणि त्या क्रिया गटाच्या नावापूर्वी तो नंबर लिहायचा आहे आपल्याला, म्हणजे तो अंक लिहायचा आहे. मग आपली तिसरी पायरी कोणती आहे, तर रचनासूत्रात कार्बन अणूच्या कार्बन अणूला एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे दुसऱ्या टोकाकडे अंक देणे. आपली तिसरी पायरी आहे रचनासूत्रात कार्बन अणूच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे अंक लिहिणे. कोणती तिसरी पायरी आहे, रचनासूत्रात कार्बन अणूच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे काय द्यायचं आहे, त्याला अंक द्यायचे म्हणजे नंबर द्यायचे आहे. आणि समजा जर या रचनासूत्रामध्ये जर कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा जर अल्डिहाइड वगैरे ग्रुप असला, म्हणजे COOH किंवा मग CHO हा जर ग्रुप असला, तर त्या कार्बन अणूला 1 हा अंक द्यायचा आहे. काय द्यायचा आहे आपल्याला, 1 हा अंक द्यायचा आहे. आणि त्या क्रियात्मक जो गट असतो त्याच्या नावापूर्वी हा अंक लिहायचा आहे. आता आपण याची उदाहरणे बघूया. कोणकोणती उदाहरणे आहे याची. समजा मी एक रचनासूत्र लिहिलं, CH3CH OH आणि CH3 आणि याला OH म्हणजे हा कोणता ग्रुप आहे, OH म्हणजे इथे अल्कोहोल आहे. कोणता ग्रुप आहे, इथे अल्कोहोल आहे. क्रियात्मक गट कोणता, मग अल्कोहोल आहे. आणि इथे किती कार्बन अणू आहे, नंबर देऊया आपण याला, 1 2 3. याला इकडनं दिले तरी 3 होता आणि 1 2 3 इकडनं लिहिले तरी आपल्याला 3 होता. म्हणजे ते काय एक समान आहे, कारण दोन्हीकडून पण कार्बन काय आहे, सारखे आहे. मग याला IUPAC नाव काय झालं याचं, मिथेन. म्हणजे 3 कार्बन असलेलं अल्केनचं नाव काय, तर प्रोपेन. काय नाव आहे, प्रोपेन. पण अल्कोहोल हा किती नंबरला दिलेला आहे, हा अल्कोहोलिक जो ग्रुप आहे हा किती नंबरला जोडलेला आहे, तर 2 नंबरला जोडलेला आहे. मग काय लिहायचं आपल्याला, प्रोपेन असं आपण नाव लिहिणार. पण अल्कोहोल हा जर जो 2 नंबरला जोडलेला आहे, तर ई हा काढून काय लिहायचा आहे आपल्याला, तिथे 2 आणि OL असं लिहायचं आहे. काय लिहायचं आहे आपल्याला, प्रोपेन टू ऑल म्हणजे प्रोपेनॉल किंवा मग प्रोपेन टू ऑल. प्रोपेन टू ऑल हे काय झालं, याचं IUPAC नाव झालं. समजा जर अजून एखादं उदाहरण घेतलं आपलं, CH3 CH2 CH3 इथे जर OH घेतलं, त्याच्यानंतर CH3. आता या उदाहरणामध्ये क्रियात्मक गट कोणता आहे, अल्कोहोल आहे. आणि इकडे किती कार्बन अणू आहे, 1 2 3 4. म्हणजे याला नाव देणार आहोत आपण, 1 2 3 आणि 4. समजा जर इकडनं जर याला नाव दिले, तर 1 2 3 आणि 4. आपण इकडनं पण नाव देऊ शकतो, एका टोकापासून दुसऱ्या टोका किंवा मग या टोकापासून धरलं तरी या टोकापर्यंत आपण याला नंबर देऊ शकतो किंवा अंक देऊ शकतो. मग ज्या टोकाकडून क्रियात्मक गट हा जवळ असतो त्या टोकाकडून त्याचं नाव द्यायचं, त्या टोकाकडून त्याला नाव द्यायचं. मग आता क्रियात्मक गट कोणाकडून जवळ आहे, इकडून 2 नंबरला येतो आणि इकडून किती नंबरला येतो, तर 3 नंबरला येतो. मग हा 2 नंबर आहे, म्हणजे इकडनं जो आहे इकडनं तो आपल्याला धरायचा आहे. मग याचं 1 2 3 4 4 कार्बन असलेलं अल्केनचं नाव काय आहे, तर ब्युटेन आहे. काय आहे, ब्युटेन. मग हा ई ऐवजी काय लिहायचा आहे आपल्याला, पण हा OH जो ग्रुप आहे हा किती नंबरला जोडलेला आहे, तर 2 नंबरला आहे. कार्बनचे किती नंबरला आहे, 2. आणि हा अल्कोहोल आहे, त्याच्यामुळे आपल्याला OL लिहायचं. मग आपलं नाव काय झालं, IUPAC नाव काय झालं. आणि याच्यामध्ये काय द्यायचं, एक आडवी लाईन द्यायची. मग याचं नाव काय झालं, या रचनासूत्राचं IUPAC नाव काय झालं, ब्युटेन टू ऑल. काय नाव झालं, ब्युटेन टू ऑल. समजलं सर्वांना, लिहून घ्या सर्वांनी पायऱ्या.
अशा प्रकारे आज आपण कोणता उपघटक बघितला? कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती हा उपघटक शिकलो. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, तर तुम्ही मला उत्तर सांगा. इथे काय प्रश्न दिलेला आहे आपल्याला? IUPAC नावे लिहा. हे जे रचनासूत्र दिलेले आहे याचं काय लिहायचं आहे आपल्याला? IUPAC नाव लिहायचं आहे. मग आता पहिलं कोणतं आहे? CH3 CH2 CH2 CH3. याचं IUPAC नाव कोण सांगतं मला? पहिलं बघायचं इथे किती कार्बन अणू आहे? 1 2 3 4. मग 4 कार्बन, याच्यामध्ये कुठं क्रियात्मक गट वगैरे आहे का? तर नाही. मग 4 कार्बन अणू असलेलं अल्केनचं नाव कोणतं? तर ब्युटेन. कोणतं नाव आहे मग? ब्युटेन. पहिलं याचं IUPAC नाव काय झालं? ब्युटेन. ब्युटेन हे याचं IUPAC नाव झालं. त्यानंतर दुसरं आहे CH3 CHOH CH2 CH3. या रचनासूत्रामध्ये कोणता क्रियात्मक गट आहे? तर OH हा क्रियात्मक गट आहे. पण OH हा क्रियात्मक गट कोणत्या कार्बनच्या अणूनी जवळ आहे? इकडनं जर अंक दिले आपण 1 2 3 4, किती नंबरला येतं हे? 2 नंबरला. आणि इकडनं जर दिलं तर किती होता? 1 2 3 4, हे 3 नंबरला येतं. अल्कोहोलिक ग्रुप हा किती नंबरला येतो? इथे 3 नंबरला येतो. म्हणून आपण इकडनं नाव देणार. जिकडनं जो क्रियात्मक गट हा जवळ असतो तिकडनं आपण नंबर द्यायचे. मग किती नंबरला इथे येतो? 2 नंबरला. आणि याच्यामध्ये किती कार्बन अणू आहे? तर 4 कार्बन अणू आहे. किती? मग 4 कार्बन अणू असलेलं अल्केनचं नाव काय? तर ब्युटेन. काय नाव आहे? ब्युटेन. आणि अल्कोहोलिक ग्रुप हा किती नंबरला दिलेला आहे? 2 नंबरला. म्हणजे 2 नंबरला OH म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप आहे. मग 2 नंबरला अल्कोहोलिक ग्रुप आहे म्हणजे काय लिहिणार आपण? OL लिहिणार आहे. ऑल. काय लिहिणार आहे? 2 ब्युटेन 2 ऑल किंवा 2 ब्युटेनॉल किंवा मग ब्युटेन 2 ऑल, हे याचं IUPAC नाव झालं. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे CH3 CH3 CHBr CH2 CH3. आता याच्यामध्ये कोणता क्रियात्मक गट आहे? तर ब्रोमीन हा क्रियात्मक गट आहे. आणि कार्बन अणूंची संख्या किती आहे? 1 2 3 4 आणि 5. किती कार्बन अणू आहे? 5 कार्बन अणू आहे. मग 5 कार्बन अणू असलेलं अल्केनचं नाव कोणतं? तर पेंटेन. कोणतं नाव आहे? पेंटेन. आणि जेव्हा मग ब्रोमीन हा काय आहे? हॅलोजन्स आहे. जेव्हा हॅलोजन्स असतो तेव्हा आपण काय करतो? तर त्याचं जे नाव आहे हे काय करतो? उपसर्ग म्हणून लिहितो. म्हणजे पहिल्यांदा लिहितो. मग हा ब्रोमीन हा किती नंबरला दिलेला आहे? तर 2 नंबरला दिलेला आहे. मग आपण काय लिहिणार आहोत? 2 ब्रोमो पेंटेन. मग हे याचं काय झालं? IUPAC नाव झालं. काय नाव झालं या रचनासूत्राचं? IUPAC नॉमेनक्लेचर काय झालं? तर 2 ब्रोमो पेंटेन. पुढचा प्रश्न आहे IUPAC नावासाठी रचनासूत्रे लिहा. मग कोणतं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला? 2 क्लोरोब्युटेन. 2 क्लोरोब्युटेन याच्यासाठी आपल्याला काय काढायचं आहे? रचनासूत्र काढायचं आहे. मग ते कसं काढणार आपण? इथे किती दिलेलं आहे? क्लोरो म्हणजे कोणता ग्रुप आहे? तर हॅलोजन्स ग्रुप आहे. आणि अल्केनचं नाव काय आहे? ब्युटेन. मग आपण ब्युटेन काढून घेणार आहे. मग CH3 CH2 ब्युटेन म्हणजे किती कार्बन अणू असतात? 4 कार्बन अणू असतात. किती कार्बन अणू असतात? 4 कार्बन अणूचा हा ब्युटेन तयार झाला. आपल्याला किती नंबरला क्लोरो ग्रुपाचा क्रियात्मक गट हा जोडायचा आहे? तर 2 नंबरला 2 क्लोरो. आपण इकडनं पण हा 2 नंबरचा कार्बन अणू घेऊ शकतो किंवा मग इकडनं घेतला तर हा 2 नंबरचा कार्बन घेऊ शकतो. आता आपण हा कार्बन अणू घेणार आहे. याला आता काय जोडणार आहोत आपण? क्लोरो जोडणार आहोत. क्लोरो म्हणजे Cl. मग काय झालं? काय रचनासूत्र तयार झालं आपलं? CH3 CHCl CH2 CH3. हे काय झालं? याचं रचनासूत्र झालं. त्यानंतर आहे प्रोपेन 2 ऑल. आता इथे अल्केन कोणता आहे? तर प्रोपेन आहे. मग आपण प्रोपेनचं रचनासूत्र काढून घेणार आहोत. CH3 CH2 CH3. हे झालं प्रोपेनचं रचनासूत्र. आता ऑल म्हणजे काय दिलेलं आहे? ऑल म्हणजे क्रियात्मक गट आहे. मग ऑल म्हणजे कोणता आहे? अल्कोहोल आहे. कोणता क्रियात्मक गट आहे इथे?
अल्कोहोल क्रियात्मक गट आहे, मग तो किती नंबरला दिलेला आहे? 2 नंबरला. आपण इकडनं घेतला तर हा 2 नंबर येतो आणि इकडनं जर पुढून जरी घेतला तरी 2 नंबरचा कार्बन अणू हा तोच येतो. जे कार्बन अणू हा इकडनं घेतला तरी 2च नंबरला येतो आणि पुढून घेतला तरी 2च नंबरला येतो. मग या कार्बन अणूला आपण आता काय जॉईन करणार आहोत? काय जोडायचं आहे आपल्याला? OH म्हणजे अल्कोहोल जोडायचं आहे. काय जोडायचं आहे? अल्कोहोल. अल्कोहोलिक ग्रुप इथे जॉईन करायचा आहे. मग काय झालं आपलं रचनासूत्र काय झालं? CH3 CHOH आणि CH3. हे काय झालं मग? प्रोपेन मिथेन इथेन प्रोपेन. प्रोपेन 2 नंबरला आहे म्हणून 2 नंबरला अल्कोहोलिक ग्रुप आहे, म्हणून अल्कोहोलिक ग्रुप आहे म्हणून काय झालं इथे? प्रोपेन टू ऑल. काय झालं? प्रोपेन टू ऑल.